नमस्कार. लोकानायास अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आज आपण बघणार आहोत गव्हर्नमेंट आणि गव्हर्नन्स. गव्हर्नमेंट आणि गव्हर्नन्स यांच्यामध्ये नेमका फरक काय असतो. गव्हर्नमेंट म्हटलं की आपण मराठीमध्ये म्हणतो सरकार आणि गव्हर्नन्स म्हटलं की आपण म्हणतो शासन. ओके, सो सरकार आणि शासन यांच्यामध्ये नेमका फरक काय आहे हे आज आपण इथे समजून घेणार आहोत. जेव्हा आपण सरकार किंवा गव्हर्नमेंट असं म्हणत असतो तेव्हा आपल्या समोर काय लक्षात येतं किंवा गव्हर्नमेंट म्हटलं की आपल्याला काय लक्षात येतं की वेगवेगळे पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन्स, राजकीय संस्था ज्या आपल्या असतात त्या आपल्याला लक्षात येतात. त्यामध्ये आपण निवडून दिलेले प्रतिनिधी लक्षात येतात. सरकार म्हटलं की आपल्याला आणखी एक शब्द लक्षात येतो की कोणत्या पक्षाचं सरकार आहे. ठीक आहे, म्हणजे जे की पोझिशन होल्डर्स जे आहेत ते कोणत्या पक्षाचे आहेत किंवा ती लोक कोण आहेत त्यांना आपण सरकार असं म्हणतो. आपले पंतप्रधान असतील, मुख्यमंत्री असतील, वेगवेगळे मंत्री असतील, त्यांनाही आपण सरकार असं म्हणतो. पण जेव्हा आपण शासन असं म्हणत असतो किंवा सुशासन, गुड गव्हर्नन्स असं जेव्हा आपण म्हणत असतो, शासन म्हटलं की आपल्याला कोण लक्षात येतं की अधिकारी वर्ग आपल्याला लक्षात येतो. IAS असतील, IPS असतील आणि वेगवेगळे ज्या कचेऱ्या असतात, ऑफिसेस, गव्हर्नमेंट ऑफिसेस असतात, ते आपल्याला लक्षात येतात. बरोबर. तर हाच फरक आहे थोडक्यात शासनामधला आणि प्रशासनामधला. Government refers to the formal structure and institutions that exercises authority and make decisions for society. Governance, on the other hand, encompasses the process, policies, engagement of various stakeholders in guiding and managing public affairs. आपल्यासाठी जे फॉर्मल स्ट्रक्चर आहे, ठीक आहे, की संसद असणार आहे, संसदेचे 2 सभागृह आहेत, त्यामध्ये पंतप्रधान असणार आहेत, मंत्रिमंडळ असणार आहेत, आपण निवडून दिलेले खासदार असणार आहेत, विधानसभेमध्ये आमदार असणार आहेत, मंत्री असणार आहेत, त्यांचं मंत्रिमंडळ, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत हे एक फॉर्मल स्ट्रक्चर आहे. त्याला आपण सरकार असं म्हणतो, गव्हर्नमेंट असं म्हणतो. गव्हर्नमेंटचं काम काय आहे बरं? गव्हर्नमेंटचं काम आहे आपल्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे पॉलिसीज तयार करणं, समाजासाठी उपयोगी असणाऱ्या पॉलिसीज किंवा समाजासाठी उपयोगी असणारे कायदे बनवणं. ओके, त्यांचं योग्य पद्धतीने इथे इम्प्लिमेंट करणं, वेगवेगळे जे समाजातले संपूर्ण घटक आहेत, देशातले जे सगळे लोक आहेत त्यांच्यापर्यंत योग्य त्या सोयी सुविधा पोहोचवणं, त्यांच्यासाठीच्या योग्य ते कायदे बनवणं हे काम आहे सरकारचं. ठीक आहे, एक फॉर्मल स्ट्रक्चर आहे इन्स्टिट्यूशनचं. ओके, ऑथॉरिटी एक्सरसाइज करतात, डिसिजन घेतात समाजासाठी. वेअर ॲज इथे जे गव्हर्नन्स आहे, शासन म्हणजे काय आहे तर इथे वेगवेगळ्या प्रोसेस आहेत, पॉलिसीज आहेत, एंगेजमेंट आहेत आणि तिथे फक्त एकच व्यक्ती आहे का? नाही, तिथे अनेक व्यक्ती आपल्याला दिसून येतात. यामध्ये जर आपण बघितलं तर जेव्हा गव्हर्नन्स असं म्हणत असतो, शासन प्रशासन असं जेव्हा आपण म्हणत असतो, त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की जे काही कायदे हे बनवले जातात, कुणाकडनं बनवले जाणार आहे? गव्हर्नमेंटकडनं बनवले जाणार आहे. मग हे जे कायदे बनवले जातात त्यांचं जे इम्प्लिमेंटेशन असतं, त्यांना जेव्हा आपल्याला अवलंबायचं असतं, ते काम इथे आपलं कुणाकडे दिलं जातं? कार्यकारी मंडळ असणार आहे. ठीक आहे, आणि कोण असणार आहे? शासन. एखादी नवीन एखादी स्कीम आलेली आहे, ती जी स्कीम असणार आहे ती ज्या व्यक्तींसाठी, ज्या कम्युनिटीसाठी बनवल्या गेलेली आहे, त्या कम्युनिटी पर्यंत ती पोहोचली आहे किंवा नाही, त्या लोकांना खरंच त्याचा फायदा झाला आहे किंवा नाही, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या इथे शासन बघत असतं, प्रशासन बघत असतं, सरकार ज्यांना आपण म्हणतो. आता बघा, मराठीमध्ये हे शब्द भरपूर येतील. राज्य, सरकार, शासन, सुशासन, प्रशासन. आता हे प्रत्येकच जो शब्द आहे त्याचा एक डिस्टिंक्ट मिनिंग असेलच, अगदी वेगळा असा मिनिंग असेलच असं नाही. बऱ्याचदा काय होतं, ते इंटरचेंजेबलीही वापरल्या
जातात. पण इथे आपल्याला नेमका त्यातला काय फरक आहे आणि कोणते शब्द जे आहेत ते एक सिनॉनिम, एक समानार्थी शब्द म्हणून किंवा इंटरचेंजेबली वापरले जातात हे आपल्याला इथे माहिती पाहिजे. ह्या ज्या कन्सेप्ट आहेत, ह्या 2-3 ठरलेल्या कन्सेप्ट आहेत, त्याचं तरी ऍटलिस्ट आपल्याला इथे डिस्टिंक्शन माहिती असणं, त्यातला एक जो फरक आहे तो माहिती असणं आपल्याला इथे गरजेचा आहे. गव्हर्नमेंट, स्ट्रक्चर, इन्स्टिट्यूशन्स अँड डिसिजन मेकिंग. Government has a hierarchical top-down structure with clearly defined roles and responsibility. Top-down approach. ठीक है. इथे आपल्याला माहिती असणार आहे हेड ऑफ द गव्हर्नमेंट कोण असणार आहेत, PM आहेत. ओके, आणि त्यानंतर मग त्यांचं मंत्रिमंडळ आणि त्यानंतर ही हायरार्किकल सगळी प्रोसेस, हे जे आहे ते क्लिअरली डिफाईन्ड आहे, ते ठरलेलं आहे. ओके, त्यामध्ये इथे कुठेही चेंजेस होत नाही. की इन्स्टिट्यूशन्स कुठले आहेत, लेजिस्लेटिव्ह, एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशियल ब्रांचेस दॅट मेक अँड एन्फोर्स द लॉज. कायदे मंडळ आहे, कार्यकारी मंडळ आहे, न्याय मंडळ आहे. ह्या गोष्टी इथे, ह्या ज्या की इन्स्टिट्यूशन्स आहेत त्या कुठे येतात, गव्हर्नमेंट मध्ये येतात. सरकार कायदे बनवणार आहेत, त्यांचं प्रॉपर इम्प्लिमेंटेशन होत आहे की नाही याकडे पण ते लक्ष देणार आहेत. कायदे मंडळ इथे लक्ष ठेवणार आहे की कुठल्याही संविधान जे आपलं ठरवून दिलेलं आहे त्याच्या विरोधात तर कुठला कायदा होत नाहीये ना, लोकांच्या हक्कांचं उल्लंघन तर कुठे होत नाहीये ना, अशा प्रकारचे तर कायदे तयार होत नाहीयेत ना, याकडे लक्ष देण्याचं काम कोणाचं आहे, न्याय मंडळाचं आहे. तर इथे इन्स्टिट्यूशन हे ठरलेलं आहे, फॉर्मल स्ट्रक्चर ठरलेलं आहे. डिसिजन मेकिंग, डिसिजन्स आर मेड थ्रू फॉर्मल सेंट्रलाइज्ड प्रोसेसेस विदिन गव्हर्नमेंट्स ऑथॉरिटी. कायदा कसा बनवला जाणार आहे याची प्रोसेस ही ठरलेली आहे, त्या पद्धतीने त्या वेनीच तिथे जावं लागणार आहे, त्याच पद्धतीने कायदा निर्माण होणार आहे. एखादा नियम लावायचा आहे, नवीन एखादं इन्स्टिट्यूशन आपल्याला तयार करायचं असेल किंवा जी काही गोष्ट आपल्याला तयार करायची असेल, जो काही निर्णय लोकांसाठी घ्यायचा असेल, त्याचं एक काय असणार आहे, प्रॉपर प्रोसिजर जी आहे, एक आपण म्हणू शकतो एक सायकल त्याला किती ठरलेली आहे. ओके, तर त्या एका हायरार्किकल रोल मधूनच इथे जावं लागणार आहे. हे सगळं स्ट्रक्चर वगैरे जे आहे ते वेल डिफाईन्ड आहे, ऑलरेडी ठरलेलं आहे. त्याला आपण काय म्हणतो, गव्हर्नमेंट. ओके, आता आपण बघूयात गव्हर्नन्स. ठीक आहे, गव्हर्नन्स मध्ये नेमकं कोणत्या कोणत्या गोष्टी येतात. प्रोसेसेस, पॉलिसीज अँड स्टेक होल्डर एंगेजमेंट. जेव्हा स्टेक होल्डर हा शब्द येत असतो तेव्हा इथे आपल्याला सगळ्यात महत्वाचं हे माहिती पाहिजे की कुठल्याही प्रकारची जर पॉलिसी असेल किंवा कोणत्याही प्रकारचा नियम जर असेल, त्या नियमाचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी, तो लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा एक अगोदर तर विचार करून ती एखादी पॉलिसी बनवली जाते आणि त्यानंतर तिथे सहभागी होणारे जे काही पात्र असतील, त्यामध्ये सहभागी होणारे जे काही पात्र असतील त्या सगळ्यांना आपण काय म्हणणार आहोत, स्टेक होल्डर. की प्रत्येकाचा इथे काही ना काही महत्वाचा रोल आहे. ठीक आहे, मग इथे ज्यांनी पॉलिसी बनवली आहे, जे त्याचं इम्प्लिमेंटेशन करणार आहेत आणि ज्यांच्यासाठी पॉलिसी बनवलेली आहे, ठीक आहे, ज्यांना या पॉलिसीमधून फायदा होणार आहे, जो एक टार्गेटेड ग्रुप जो असणार आहे किंवा ओव्हरऑल कंट्री जी काही लोकसंख्या असेल, तर हे सगळेच काय झाले इथे, स्टेक होल्डर इथे झालेले आहेत. सो गव्हर्नन्स प्रोसेसेस. गव्हर्नन्स involves collaborative participatory processes that bring together diverse stakeholders. Okay, suppose तुमच्या गावामध्ये तुम्हाला एक पाण्याचा स्रोत जो आहे तो इथे तयार करायचा आहे. दुष्काळ पडतो, ठीक आहे, किंवा पाण्याची कमी आहे आणि इथे तुम्हाला नदी किंवा नदी तर नाही म्हणता ना, छोटासा तलाव किंवा विहीर असं काहीतरी बांधायचं आहे. त्यासाठी सरकारने पॉलिसीज पण काढलेल्या आहे, अनुदान पण दिलेलं आहे. ओके, मग आता ती खरं प्रत्यक्ष उतरवण्याची वेळ आलेली आहे. मग यामध्ये ज्या कुणाला ज्यांच्या शेतामध्ये किंवा जिथे कुठे
विहीर तिथे खोदायची आहे त्या व्यक्तीला इथे बघावं लागेल की इतर कुणाचं तर तिथे नुकसान होत नाहीये ना, बरोबर. ती जागा योग्य आहे का विहीर खोदण्यासाठी. मग त्या व्यक्तीला अनुदान देताना ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व्ह असणारी जी काही लोक असणार आहे, जो काही सरकारने त्यानुसार नियम बनवला असणार आहे, तो कायद्याच्या अखत्यारीत राहूनच होत आहे ना, हे इथे बघण्यासाठी अधिकारी असणार आहेत. ती जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला तिचा हक्क मिळत असताना कुठलीही तिच्यासोबत हरासमेंट होत नाहीये किंवा चुकीच्या गोष्टी तिच्यासोबत होत नाहीये, हे बघणं इथे पुन्हा गरजेचं असणार आहे. ज्या व्यक्तींना खरंच गरज आहे त्या व्यक्तींपर्यंत ही गोष्ट पोहोचते आहे का. ओके, मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जर काही इक्विपमेंट असेल, काही जर पैसा असेल किंवा जे काही अनुदान असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत किंवा एखादी प्रोव्हाइड करणारीच एखादी जर एजन्सी असेल की आम्ही तुम्हाला खोदून देणार आहोत, सगळं करून देणार आहोत, तुम्हाला फक्त रजिस्ट्रेशन करायचं आहे, मग ही एजन्सी आणि सरकार यांच्यातला नातं. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी असतात त्या एका डिपार्टमेंटने हातात घेतल्या आणि सगळं झालं असं होत नाही. गव्हर्नन्स काय आहे, तिथे कोलॅबोरेटिव्ह पार्टिसिपेटरी ही प्रोसेस आहे, जिथे सगळे जे स्टेक होल्डर्स आहेत त्यांना एकत्रित येऊन काम करावं लागतं आणि डायव्हर्स तो जो रोल आहे तो इथे होतो. ओके, जशी की आपण गव्हर्नमेंटमध्ये जी हायरार्किकल प्रोसेस बघितली होती, ठीक आहे, गव्हर्नन्स मध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतील किंवा ही जी प्रोसेस आहे, आता मी असं म्हणणार आहे की गव्हर्नन्स मध्ये हायरार्किकल प्रोसेस नाहीये, नक्कीच हायरार्की गव्हर्नन्स मध्येही आहे, पण जो आउटकम इथे असणार आहे किंवा ज्या पद्धतीने काम केलं जातं, तर इथे डायव्हर्स स्टेक होल्डर्स जे आहेत ते कोलॅबोरेटिव्ह वर्क करत असतात. ठीक आहे, अनेक डिपार्टमेंट्सला एकत्र येऊन इथे काम करावं लागतं. त्यानंतर आहे पॉलिसीज. Governance focuses on developing and implementing policies that address complex, multifaceted issues. Okay. जर तुम्हाला माहिती असेल की लोकल सेल्फ गव्हर्नमेंट जेव्हा आपण म्हणत असतो किंवा कुठलीही लहानातली लहान गोष्ट असू दे, ती वन डायमेन्शनने आपल्याला बघता येत नाही. लोकल सेल्फ गव्हर्नमेंट मी काय सांगितलं, कारण स्थानिक लोकांनाच माहिती असणार आहेत की त्यांचे काय इश्यूज आहेत, त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत, त्यांच्या समस्या काय आहेत, ह्या त्यांनाच माहिती आहेत. त्याच्यावरचे जे सोल्युशन असणार आहे ते सोल्युशन ते स्वतः ह्या सगळ्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह झाले तर खूप चांगलं सोल्युशनही त्यांच्याकडनं निघतं. त्यालाच आपण ग्रासरूट डेमोक्रेसी असंही म्हटलेलो आहोत. तर गव्हर्नन्स जो आहे तो कशावरती ते फोकस करतो, तर एक अशी पॉलिसी डेव्हलप करायची आहे आणि इम्प्लिमेंट करायची आहे ज्यामुळे हे जे गुंतागुंतीचे विषय असणार आहेत ते रिझॉल्व्ह होतील आणि ते इश्यू जे आहे स्थानिक लेवलवरचे किंवा कोणत्याही लेवलवरचे ते इश्यू तिथे सॉल्व्ह होतील, त्याच्यावरती एक चांगलं आपल्याला सोल्युशन निघेल. ओके, तर बऱ्याचदा काय होतं, एक उदाहरण सांगते. एका अधिकारी आहेत, IPS अधिकारी, त्यांच्या पुस्तकातलं हे एक उदाहरण होतं. त्यांनी सांगितलेलं की एका भागामध्ये मेन रोड होता, खूप मोठा असा हायवे टाईप तो खूप रस्ता होता, मोठा रस्ता होता आणि बऱ्याचदा तिथून जाताना एक झाड तिथे रस्त्याच्या कडेला होता आणि त्या झाडाला धडकून लोकांचे ऍक्सिडेंट तिथे खूप होत होते किंवा कंटिन्यू त्या झाडामुळे ऍक्सिडेंट होत आहेत असं लोकांचं म्हणणं होतं. ठीक आहे, आणि त्यांनी असं ठरवलं की त्या झाडाला आपण काढून टाकू. आता हे आपल्याला ऐकायला किंवा आपल्याला जेव्हा तुम्ही वाचता तेव्हा ते आपल्याला असं खूप पटत नाही की असं कसं, झाड तर एका कडेला आहे ना, झाडाची काय चूक आहे, झाड तर स्वतः हलत नाहीये. ओके, मग झाडाला काय अर्थ आहे, उगीच झाडाला पाडण्यात काहीच अर्थ नाहीये. पण जेव्हा लोक सगळे एकत्र येतात तेव्हा ते असं सांगतात की नाही, आमची नाही, झाडाची चूक आहे. ओके, तर इथे जो प्रशासनातला व्यक्ती असणार आहे, गव्हर्नन्स इथे काय करणार आहे की इथे आपल्याला लोकांचा ऍक्सिडेंट होण्यापासून पण वाचायचं आहे आणि इथे आपल्याला झाडालाही वाचवायचं आहे, कारण झाड पाडून टाकणं हे त्याच्यावरती उपाय नाही. मग यावरती अगोदरपासूनच आपल्याला इथे काय करणं गरजेचं आहे की नेमकं रस्त्यावरून जाणारे लोक जे आहेत ते का इथे त्यांचाच ऍक्सिडेंट इथे का होतो आहे किंवा का त्याचं जे मूळ प्रॉब्लेम आहे तो आपल्याला इथे शोधणं गरजेचं
आहे. आणि त्याचं एक सोल्युशन त्यांना असं निघालं की त्याच्या काही अंतरावरती बऱ्यापैकी रस्ता हा खूप मोकळा असायचा आणि तिथे काही मद्यपानाच्या काही दुकानं वगैरे होते आणि बऱ्याचदा लोक काय करायचे, तिथे ड्रिंक करून यायचे किंवा तिथे मद्यपान करून यायचे आणि गाडी चालवायची आणि पुढे त्यांचा जो तोल आहे तो त्यांना सांभाळला जायचा नाही किंवा त्यामुळे तिथे ऍक्सिडेंट व्हायचे. ठीक आहे, मग इथे काय आहे तर असा एक प्रॉब्लेम नाहीये. इथे पर्यावरणही आलं, झाड आहे, लोकांची सेफ्टी ही गरजेची आहे आणि रस्ता जो आहे तोही आपल्याला तितकाच चांगला ठेवायचा आहे. आपण तिथेही चेंजेस करू शकत नाही. तर मल्टीफेसेटेड प्रॉब्लेम असतात आणि त्याच्या सगळ्यांनाच एकत्र येऊन इथे त्याच्यावरती सोल्युशन काढायला लागतं. गावामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम असू शकतो किंवा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम, मुलींच्या शिक्षणाचा प्रॉब्लेम असू शकतो किंवा मुलींना जाण्याचा प्रॉब्लेम असू शकतो, शाळेत जाण्याचा प्रॉब्लेम असू शकतो आणि अनेक विषय आहेत, सामाजिक विषय आहेत, सामाजिक समस्या आपल्याकडे आहेत. तर ह्या सगळ्यांना एकत्रितपणे इथे अशी पॉलिसी बनवून ऍड्रेस करावं लागतं, ज्यामुळे सगळेच जे इन्व्हॉल्व्ह असणाऱ्या व्यक्ती आहेत त्यांचं सगळ्यांचं भलं होईल किंवा त्यांना सगळ्यांनाच त्यातनं एक पॉझिटिव्ह आउटकम दिसेल. त्यानंतर आहे स्टेक होल्डर एंगेजमेंट. गव्हर्नन्स emphasizes the engagement and inclusion of citizen, organization and communities. बघा, बऱ्याचदा तुम्ही बघितलं असेल की आपल्याला आवाहन केलं जातं, नागरिकांना आवाहन केलं जातं की ह्या गोष्टीसाठी तुम्ही उभे राहा किंवा वीज वाचवा, पाणी वाचवा, हेल्मेट घाला, तुमच्या स्वतःच्या सेफ्टीसाठीच आहे. ठीक आहे, तर इथे काय केलं जातं, सिटिझन्स जे आहेत, वेगवेगळे ऑर्गनायझेशन्स जे आहेत, नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन्स असतील, ठीक आहे, सेवाभावी संस्था असतील, वेगवेगळ्या ज्या सामाजिक काम करणाऱ्या संस्था आहेत त्या इथे असतील, वेगवेगळ्या कम्युनिटीज असतील, ह्या सगळ्यांना एकत्र घेऊन इथे काम करावं लागतं. ठीक आहे, तर इथे प्रत्येकच स्टेक होल्डरचं जे पार्टिसिपेशन असतं ते इथे खूप महत्वाचं असतं. सो बेसिकली हा डिफरन्स आहे. गव्हर्नमेंटमध्ये काय होणार आहे की कायदे, तुमच्या ज्या पॉलिसीज आहेत त्या बनवल्या जाणार आहे आणि गव्हर्नन्स मध्ये काय होणार आहे तर तुमचं ह्या ज्या कायदे बनवले गेले, हे जे पॉलिसीज बनवल्या गेल्या आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीचे हे जे सगळे कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे ती इथे केली जाते. ठीक आहे, गव्हर्नन्स मधली प्रत्येक प्रोसेसच आपल्याला कळेल असं नाही. कॉम्प्लेक्सिटी, गुंतागुंत जी आहे ती इथे भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. ओके, की डिफरन्सेस इथे काय आहे? की डिफरन्सेस स्कोप, अकाउंटेबिलिटी आणि ट्रान्सपरन्सी हे सगळ्यात मोठे इथे डिफरन्सेस आहेत. स्कोप, गव्हर्नमेंट ऑपरेट्स विदिन अ डिफाइंड लीगल फ्रेमवर्क while governance spans broader range of societal issue. ह्या विषयावरती कायदा बनवायचा आहे, कायदा बनवण्यासाठी ही प्रोसेस आहे, ही प्रोसेस त्यांनी फॉलो केली आणि कायदा बनवला किंवा पॉलिसी बनवली. आता समाजाच्या त्या स्तरापर्यंत, त्या एका कम्युनिटी पर्यंत किंवा लोकांपर्यंत ती गोष्ट पोहोचवायची आहे, तर हे काम कोण करणार आहे? गव्हर्नन्स करणार आहे. शासनाला हे काम करावं लागणार आहे. ठीक आहे, त्यानंतर आहे अकाउंटेबिलिटी. गव्हर्नमेंट इज अकाउंटेबल टू इट्स सिटीजन थ्रू इलेक्टोरल प्रोसेसेस while governor involves shared accountability among stakeholders. आपल्याला नाही आवडलं गव्हर्नमेंटचं काम, इलेक्शन मध्ये आपण काय करू शकतो? वेगळ्या व्यक्तीला मत देऊ शकतो. ठीक आहे, किंवा त्यांनी जे प्रॉमिसेस केले होते ते फुलफिल नाही केले, आपल्याला नाही पटलं, आपण ते त्यांना बदलू शकतो. सो त्यांच्यावरती आपण इलेक्टोरल प्रोसेसने इथे बदल घडवू शकतो की एक अकाउंटेबिलिटी त्यांची राहते. वेअरॅज जेव्हा गव्हर्नन्स आपण म्हणतो तेव्हा एका व्यक्तीला आपल्याला ब्लेम करता येत नाही, खूप मोठी प्रोसेसच इन्व्हॉल्व्ह असल्यामुळे इथे शेअर्ड अकाउंटेबिलिटी अनेक लोकांची इथे येऊन जाते. ओके, सो हे झालं अकाउंटेबिलिटीच्या बाबतीत. पुढे आहे ट्रान्सपरन्सी. पुढचा फरक इथे काय आहे? गव्हर्नमेंट डिसिजन मेकिंग अँड प्रोसेसेस आर ऑफन मोर फॉर्मल अँड विजिबल व्हाईल गव्हर्नन्स कॅन बी मोर फ्लुइड अँड कॉम्प्लेक्स. एक कायदा कसा बनवला, कशा पद्धतीने ती प्रोसेस झाली आहे, किती लोकांनी हो म्हटलं आहे, कशा प्रकारचं डिबेट झालेलं आहे हे आपल्याला इथे कळणार आहे.
पण जी इम्प्लिमेंटेशनची जी प्रोसेस आहे, ज्या पॉलिसीची इम्प्लिमेंटेशनची प्रोसेस आहे की तुम्हाला ही कागद तिथे द्यावी लागणार आहे तरच इम्प्रूव्ह किंवा तुमचं अप्रूव्ह होणार आहे जे काही गोष्ट तुम्हाला करायची आहे, किंवा तुम्हाला हे सगळे पुरावे सादर करावे लागतील. आता ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस कॉम्प्लेक्स आहे. हे असं का, हे मला असं का करायचं आहे, तर हे सांगणं किंवा प्रत्येकच व्यक्तीला ते समजावून सांगणं इथे शक्य नसतं. तर हे जी प्रोसेस जी बनवली जाते ऍक्च्युअल इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी ती कॉम्प्लेक्स असू शकते, गुंतागुंतीची असू शकते. एकदमच इथे ट्रान्सपरन्सी त्या प्रोसेसमध्ये असेल असं आपण म्हणू शकत नाही. पण जेव्हा गुड गव्हर्नन्स हा जो विषय येतो किंवा एक गव्हर्नन्स जे आहे, शासनच आपल्याला प्रशासनच जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीने जेव्हा चालवायचं असतं तेव्हा ट्रान्सपरन्सी ही खूप मोठा विषय असतो. मग कशा प्रकारची ट्रान्सपरन्सी बरं, की जर मला सपोज माझं बर्थ सर्टिफिकेट हवं आहे किंवा माझं वोटिंग कार्ड मला हवं आहे किंवा मला पॅन कार्ड हवं आहे, जी काही गोष्ट तुम्हाला तुमची लिगल आयडेंटिटीसाठी असेल किंवा सरकारकडनं ज्या काही गोष्टी तुम्हाला हव्या असतील, तर या अधिकाऱ्याकडे किंवा या व्यक्तीकडे मी दिल्यानंतर एक 5 ते 10 दिवसात मला माझं सर्टिफिकेट किंवा त्यांचा ठरवून दिलेला जो टाइम आहे तो मला मिळाला पाहिजे. मग यामध्ये तिथे गुंतागुंत झाली नाही पाहिजे की मग तुम्ही याच्यासाठी पैसे द्या तर मग आम्ही तुम्हाला असं देतो किंवा वेगळ्या पद्धतीने तुम्हाला आम्ही तुमचं सर्टिफिकेट वगैरे देतो. मग इथे ह्या फ्लॉड गोष्टी सुरू होतात. ओके, त्यामुळे जेव्हा गुड गव्हर्नन्स हा विषय येतो तेव्हा ट्रान्सपरन्सी ही खूप महत्वाची असते. ती जी कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे ती जरी आपल्याला लक्षात आली नसेल तरी सुद्धा आपल्याला मिळणारी जी सेवा आहे, आपल्याला मिळणारं जे सर्व्हिस आहे, जे एंड प्रोडक्ट आहे, त्याची जी पूर्ण प्रोसिजर आहे तिच्यामध्ये मात्र ट्रान्सपरन्सी हवी. ओके, गव्हर्नमेंटचा जो असतो तो आहे टॉप डाऊन अप्रोच. ठीक आहे, या अगोदर आपण बघितलेलं आहे. गव्हर्नमेंट एक्सरसाइजेस ऑथॉरिटी अँड पॉवर इन टॉप डाऊन मॅनर विथ डिसिजन मेड बाय इलेक्टेड ऑफिशियल्स अँड ब्युरोक्रॅटिक इन्स्टिट्यूशन्स. इथे जे डिसिजन्स आहेत ते कोण घेणार आहेत? इलेक्टेड ऑफिशियल्स, ज्यांना आपण निवडून दिलेलं आहे, अँड ब्युरोक्रॅटिक इन्स्टिट्यूशन्स. इम्प्लिमेंटेशन त्यांचं कसं होणार आहे? गव्हर्नमेंट पॉलिसीज अँड प्रोग्राम्स आर इम्प्लिमेंटेड थ्रू हायरार्किकल चेन ऑफ कमांड विथ लिमिटेड पब्लिक इनपुट. प्रत्येक व्यक्तीला ते सहभाग केला जाते का नाही? इम्प्लिमेंटेशनसाठी आहेत क्लास ए चे ऑफिसर आहे, क्लास 1 ऑफिसर्स असणार आहेत. मग ही जी ब्युरोक्रॅटिक सिस्टीम आहे, हायरार्की आहे, ती चालत राहणार आहे. कॉम्प्लायन्स. Citizens are expected to comply with government rules and regulation with enforcement of mechanism in place. ठीक आहे, जो काही निर्णय घेतला जातो आहे, जे काही कायदे बनवले जात आहे, लोकांना ते मान्य करावेच लागणार आहेत. आणि जर तुम्ही ते कायदे मान्य केले नाहीत किंवा त्या नियमांप्रमाणे वागल्या नाहीत तर तुम्हाला पेनल्टी, जी काही शिक्षा आहे, तीही इथे मिळणार आहे. तर गव्हर्नमेंटचा अशा प्रकारे एक टॉप डाऊन अप्रोच आपल्याला बघायला मिळतो. वेअर ॲज जेव्हा आपण गव्हर्नन्स असं म्हणत असतो तेव्हा आपल्याला एक कोलॅबोरेटिव्ह अँड इन्क्लुझिव्ह अप्रोच बघायला मिळतो. मग आता हा कोलॅबोरेटिव्ह आणि इन्क्लुझिव्ह अप्रोच काय आहे? गव्हर्नन्स इन्व्हॉल्व्स अ कोलॅबोरेटिव्ह और कोलॅबोरेशन ऑफ व्हेरियस स्टेकहोल्डर्स इन्क्लुडिंग गव्हर्नमेंट, सिव्हिल सोसायटी अँड प्रायव्हेट सेक्टर्स टू अड्रेस कॉम्प्लेक्स इश्यूज. ओके, आता तुम्हाला इथे शासन म्हणजेच सरकार आहे असं जरी वाटत असेल तरी तसं नाहीये. शासन काय आहे? तर जी एक परमनंट बॉडी असणार आहे. ओके, सरकार बदलत राहील, तुमचं शासन बदलणार नाहीये. ठीक आहे, किंवा पुन्हा शब्द एकदमच त्याच पॉइंटने घेण्याची गरज नाहीये, आपण इंटरचेंजेबल इथे वापरू शकतो. पण एक जो मेन डिफरन्स आहे, स्टेट जे आहे किंवा गव्हर्नमेंट जे आहे आणि गव्हर्नन्स जो आहे, जो गव्हर्नन्सचा पार्ट आहे तो परमनंट राहणार आहे. गव्हर्नमेंट चेंज होत राहणार आहे. तर इथे कोलॅबोरेशन जे आहे ते गव्हर्नन्स मध्ये करावं लागतं. इथे कायदा बनवला आणि झालं असं नाही. तर कायद्याचं प्रॉपर इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी जी पॉलिसी असेल, जी स्कीम असेल, तिचं प्रॉपर इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी इथे वेगवेगळे स्टेक होल्डर्स असणार आहेत. मग ते स्वतः सिटिझन्स, पब्लिक असणार आहे, त्यानंतर सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन असणार आहेत, काही प्रेशर ग्रुप्स असतील वेगवेगळे, किंवा इथे गव्हर्नमेंट, आणि ही जी सगळी प्रोसेस आहे ती इथे एकत्रितपणे राबवली जाणार आहेत आणि त्यातून आपल्याला एक जे सोल्युशन मिळणार आहे.
त्यानंतर आहे इन्क्लुझिव्हिटी. गव्हर्नन्स emphasizes the inclusion of diverse voices and perspectives, encouraging participation and shared decision making. ओके, गव्हर्नन्स मध्ये इथे काय होणार आहे की सपोज एखादा कायदा आहे, एखादी स्कीम आहे, ती इम्प्लिमेंट करत असताना जर दुसऱ्या एखाद्या कम्युनिटीला किंवा दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला जर त्रास होत असेल, त्याच्या हक्कांचं उल्लंघन होत असेल, तर इथे त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मग इथे इन्क्लुझिव्ह आहे, प्रत्येकच व्यक्तीला इथे विचार केला जातो, त्यांनाही इथे त्यांचं म्हणणं मांडण्याची संधी दिली जाते. ओके, सो गव्हर्नन्स मध्ये इन्क्लुझिव्हिटी, सगळ्यांचं समावेशन आहे. ओके, आणि त्यानंतर आहे फ्लेक्झिबिलिटी, लवचिकता. गव्हर्नन्स प्रोसेसेस आर मोर फ्लेक्झिबल अँड अडॅप्टिव्ह, अलाउइंग फॉर कंटिन्युअस फीडबॅक अँड ऍडजस्टमेंट टू मीट इव्हॉल्विंग नीड्स. फ्लेक्झिबिलिटी, आज काळ बदलत चाललेला आहे, बरोबर. अगोदरच्या ज्या समस्या होत्या त्या आत्ता पण राहीलच असं नाही, किंवा आजच्या समस्या ह्या अगोदरच्या समस्यापेक्षा वेगळ्या समस्या आहे, आणि त्यांच्यासाठीचं जे सोल्युशन आहे ते पण आपल्याला वेगळ्या पद्धतीने इथे काढावं लागणार आहे. त्यामुळे जे गव्हर्नन्स आहे किंवा जे सेवा आपल्याला पुरवणार आहेत, ती सेवा पुरवण्याची त्यांची पद्धती पण आहे ती बदललेली आहे. अगोदर इंटरनेट नव्हतं, बरोबर. जी काही सगळी कागद असायची किंवा जे सगळं काही काम करायचं असायचं आपल्याला ते प्रत्यक्ष त्या ऑफिसला जाऊन करावं लागायचं. पण इंटरनेटमुळे काय झालेलं आहे, तर आपण घरी बसल्या पण बरीच आपली कामं करू शकतो, बरोबर की नाही. तर अशी फ्लेक्झिबिलिटी जी आहे ती आपल्याला गव्हर्नन्स मध्ये बघायला मिळते. ओके, ॲडव्हान्टेजेस ऑफ गव्हर्नन्स: इम्प्रूव्ड इफिशियन्सी अँड रिस्पॉन्सिव्हनेस. तर इथे आपल्याला ही एक जी गोष्ट आहे ती लक्षात घेणं गरजेचं आहे. जेव्हा आपण गव्हर्नन्स हा शब्द म्हणत असतो, शासन, सुशासन असं आपण म्हणत असतो, तर त्यामध्ये पुन्हा लोकसहभाग, लोकांचं पण असणं, तिथे ट्रान्सपरन्सी असणं, अकाउंटेबिलिटी असणं तेही गरजेचं आहे. तुम्ही ही टर्म ऐकली असणार आहे, मिनिमम गव्हर्नमेंट, मॅक्झिमम गव्हर्नन्स. गव्हर्नमेंट आपल्याला काय पाहिजे आहे, कमी पाहिजे आहे. गव्हर्नन्स जो आपल्याला पाहिजे आहे तो जास्त पाहिजे आहे. याचा अर्थ काय होतो, जेव्हा गव्हर्नमेंट म्हणतो, जेव्हा आपण सुरुवातीलाच बघितलं होतं की फॉर्मल स्ट्रक्चर असणार आहे, इन्स्टिट्यूशन्स असणार आहेत, आणि ती एक ठरलेली प्रोसेस असणार आहे. ठीक आहे, तर अशा कितीही प्रकारच्या इन्स्टिट्यूशन्स जर आपण उभं करत राहिलो तर त्याचा उपयोग नाहीये. ओके, आपल्याला इन्स्टिट्यूशन्स ह्या कमीत कमी उभारायच्या आहेत. हे जे फॉर्मल स्ट्रक्चर्स आहेत, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला कमीत कमी करायचं आहे. पण त्यातून निघणारा जो आउटपुट आहे, त्यातून निघणाऱ्या ज्या सेवा आहेत त्या आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत. आणि ह्या ज्या सेवा आहे, ही जी सेवा देणं म्हणतोय आपण, किंवा गव्हर्नमेंट आपल्यासाठी ज्या काही गोष्टी करत आहेत, ठीक आहे, मग ही जी मधली पद्धती असणार आहे, ज्या आपल्याला सेवा मिळणार आहेत, गव्हर्नन्स, ते आपल्याला जास्तीत जास्त मिळाल्या पाहिजे. सपोज तुम्हाला कुठलाही तुमचा एखादा कागद हवा आहे, तो कागद मिळवण्यासाठी तुम्हाला एका खिडकीवरून दुसऱ्या खिडकीवर, तिसऱ्या खिडकीवर असं 4-5 दिवस इथे फिरवल्या जात आहे, आणि त्यात तुमचा वेळ जातो आहे, बरोबर. ह्या बिल्डिंग मधून त्या बिल्डिंग मध्ये, त्या बिल्डिंग मधून तुम्ही ते अधिकारी भेटतच चाललेले आहात, तुम्हाला काही सोल्युशन मिळत नाहीये. मग हे असले इन्स्टिट्यूशन किंवा अशा खूप सगळे अधिकारी आणि खूप सगळे डिपार्टमेंट तयार करून उपयोग नाही. आपल्याला काय पाहिजे आहे की जर मी ह्या पर्टिक्युलर ठिकाणी, सपोज तुम्हाला लायसन्स काढायचं आहे, तर मी एका ठिकाणी जाईल आणि त्या लायसन्सच्या जे काही प्रोसिजर असेल त्या एकाच ठिकाणी सगळे फॉर्म भरेल, सगळा प्रोसिजर कम्प्लीट करेल, आणि मला तिथे माहिती आहे की हे 2 ते 3 दिवसाचं काम आहे आणि तेवढ्या वेळात मला माझं लायसन्स जे असणार आहे ते मिळून जाणार आहे, किंवा तुमचा जो काही कागद असेल तो मला मिळणार आहे. जर तुमची ही एकाच ठिकाणी कामं होत असतील तर याला काय म्हणणार आहे आपण, इथे तुमचा जो खिडकी ते खिडकी किंवा ह्या डिपार्टमेंट त्या डिपार्टमेंटमध्ये फिरायचं काम होतं ते इथे झालेलं नाही. तुम्ही फक्त इथे एकाच ठिकाणी कमीत कमी वेळात तुमचं ते काम झालेलं आहे. म्हणजे काय झालेलं आहे, तुम्हाला प्रोसेस किंवा जी सेवा आहे ती खूप चांगल्या पद्धतीने मिळालेली आहे. आणि यालाच मग आपण काय म्हणतो की गव्हर्नन्स हे जे आहे ते जास्त पाहिजे. ज्या दिल्या जाणाऱ्या आपल्याला सेवा आहेत त्या जास्त पाहिजे, आपल्याला इन्स्टिट्यूशन्स हे
कमी पाहिजे आहेत. म्हणूनच काय म्हटलं जातं, मिनिमम गव्हर्नमेंट पाहिजे आहे, मॅक्झिमम गव्हर्नन्स पाहिजे आहे, सेवा आपल्याला जास्तीत जास्त मिळाल्या पाहिजे, कमीत कमीत इफिशियन्सीमध्ये मिळाल्या पाहिजे, कमीत कमी वेळात जास्तीत जास्त इफिशियन्सीने मिळाल्या पाहिजे. So, efficiency. Governance can lead more efficient and effective problem solving by leveraging the expertise and resources of various stakeholders. Okay? पाण्याची समस्या असेल तर तो पाण्याच्या विषयी जर अभ्यास केलेला आहे त्या व्यक्तींकडे जर आपण गेलो तर ते जास्तीत जास्त चांगले सोल्युशन्स आपल्याला देतील. लोकांचा सहभाग जर करून घेतला, लोकांपर्यंत जर अवेअरनेस पोहोचवला तर त्यांचीही इथे मदत होणार आहे. ठीक आहे. तर इफिशियंटली एखादी गोष्ट कशी करता येईल किंवा कमीत कमी वेळात जास्तीत जास्त लोकांना फायदा कसा होईल, काम कसं होईल, ते इथे गव्हर्नन्स मध्ये बघणं गरजेचं आहे. सेकंड इज रिस्पॉन्सिव्हनेस. Governance inclusive and collaborative approach can make decision making more responsive to the needs of concerns of citizen. जर कोलॅबोरेटिव्ह नेचर असेल आणि इन्क्लुसिव्ह गोष्टी आपण बघत, सर्वसमावेशक गोष्टी जर आपण बघत असू तर यामुळे काय होणार आहे, जे खरंच लोकांचे नीड आहेत, खरंच लोकांचे जे प्रॉब्लेम आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला इथे बघायला मिळणार आहेत किंवा खूप चांगल्या पद्धतीने कोलॅबोरेटिव्ह रिस्पॉन्सिव्ह मॅनरने इथे सॉल्व्ह होणार आहेत. अँड थर्ड इज इनोव्हेशन. Governance can foster innovative solutions by drawing on diverse perspective and encouraging experimentation. आता थोड्या वेळापूर्वीच मी इथे उदाहरण दिलं होतं की अगोदर इंटरनेट नव्हतं. ठीक आहे, लोकांना कळायला लागलं की इथे इंटरनेट सगळ्यांना, तर सगळेजण इंटरनेट वापरत आहे. प्रत्येक वेळी आपण सरकारी जर त्यांना काही काम करायचं असेल तर त्यांना फिजिकली इथे बोलावून घेण्यात काहीही पॉइंट नाही. तर आपणही इनोव्हेशन केलं पाहिजे, आपणही त्यांना ऑनलाईन सेवा उपलब्ध करून दिल्या पाहिजे. ठीक आहे, हे काय झालं, इनोव्हेशन झालं की इनोव्हेटिव्ह सोल्युशन जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचत आहे किंवा लोकजागृती करण्यासाठी अगोदर सारखं जे ट्रेडिशनल पद्धती आहे लोकांपर्यंत ज्ञान पोहोचवण्यासाठीच्या, एखादी गोष्ट पोहोचवण्यासाठीच्या, आता त्या वापरल्या जात नाही. ठीक आहे, जसं की आपण बघतो की मुंबई पोलीस जे आहे त्यांचे ट्विट्स जे असतात ते बऱ्यापैकी नेहमीच व्हायरल होत असतात. तर हे काय आहे, एका प्रकारचं इनोव्हेशनच आहे. ठीक आहे, वेगवेगळ्या ऍड्स चालवल्या जातात. ठीक आहे, तर हे काय आहे, इनोव्हेशन आहे. ओके, मग तसं ते इम्प्लिमेंटेशन मध्ये किंवा तुम्हाला सर्व्हिस देण्यामध्येही असं इनोव्हेशन असलं पाहिजे. ओके, सो आपण काय म्हणू शकतो, यावरून आपण कंक्लुजन काय काढू शकतो. As societies and challenges become more complex, the distinction between government and governance are becoming increasingly blurred. The most effective approaches often involve balance between the formal structures of government and collaborative, inclusive process of governance. सोसायटीज आपल्या कशा आहे आजकाल कॉम्प्लेक्स होत चाललेल्या आहे. जसं की आपण बघितलं की खूप वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या इथे एकत्र आहेत, खूप वेगवेगळ्या स्टेक होल्डर्स आहेत, लोकसंख्या खूप वाढलेली आहे, लोकांचे जे इश्यूज आहेत, प्रॉब्लेम आहेत ते इथे खूप वेगवेगळ्या पद्धतीने वाढत चाललेले आहेत, कॉम्प्लेक्स आहे, गुंतागुंतीचे आहेत. अशा वेळी प्रशासन जे आहे, शासन जे आहे आणि सरकार यांच्यामधला जो दुवा आहे तो किंवा ही जे डिस्टिंक्शन आहे ते खूप कमी कमी होत चाललेलं आहे. कारण जे वेलफेअर सोसायटी जे आपण म्हणतो किंवा वेलफेअर गव्हर्नमेंट आपण जेव्हा म्हणत असतो की लोक कल्याणकारी राज्य, वेलफेअर स्टेट आपण जेव्हा म्हणत असतो तेव्हा आपण अपेक्षा करत असतो की राज्याने लोकांसाठी जास्तीत जास्त कामं करावीत. आणि अशा वेळी जे सरकार आहे आणि जे शासन आहे त्यामधली ही जी लाईन आहे ती कुठेतरी ब्लर होताना आपल्याला इथे दिसत आहे. पण ह्या दोघांनीही एकत्र येऊन चांगल्या पद्धतीने काम करणे आणि दोघांचाही जो कोलॅबोरेटिव्ह अप्रोच मध्ये, हा कोलॅबोरेटिव्ह आणि हा जो फॉर्मल स्ट्रक्चर आहे गव्हर्नमेंटचा, ह्या दोघांचाही प्रॉपर बॅलन्स जर इथे राहिला तर सोसायटीमध्ये आपल्याला भरपूर छान चेंजेस जे आहेत, जे बदल आहेत किंवा जी जो रेट आहे डेव्हलपमेंटचा जो रेट आहे तो नक्कीच इथे आपल्याला वाढलेला दिसून येतो. सो आय होप तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये हा जो डिफरन्स आहे बिटवीन गव्हर्नमेंट अँड गव्हर्नन्स हा कळालेला असणार आहे. भेटूयात आपण पुढच्याच व्हिडिओमध्ये. हॅव अ नाईस डे.